हा व्हिडिओ आहे ना मित्रांनो, ॲज अ मोटिवेशन पर्पज मी तुम्हाला दाखवतो आहे. कारण की आता हा ब्लॉग्स बघणारे ना बरेचसे माझे फ्रेंड्स वगैरे ते आहे किंवा सबस्क्रायबर्स पण आहेत असे की जे स्टडी वगैरे करत असेल. आता हे जे दिसत आहे तुम्हाला, हे सगळे यांची आता जस्ट ट्रेनिंग कंप्लीट झाली आहे. हे बघितलं ना, असा ओरा असतो एका अधिकाऱ्याच्या नंतर जस्ट वन पेपर आणि म्हणजेच एक एक्झाम क्रॅक आणि तुमची सगळी लाईफ चेंज. 1 वर्ष असो किंवा 5 वर्षाची मेहनत, पण जस्ट वन नाईट आणि चेंज युअर लाईफ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आता गेल्या 2 महिन्यापासून आपल्या एका व्हिडिओ आला नाही आहे. तुमच्या लईच रिक्वायरमेंट होत्या ना, संभाजीनगरला मी काय करत असतो वगैरे वगैरे वगैरे. सो आजचा स्पेशल व्हिडिओ तुमच्या रिक्वायरमेंटवर. आत्ता कसं माहिती आहे का, आजचा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे हा मोबाईल घेतल्यानंतर साहेबांना आपण भेटलो होतो ना, आता डायरेक्ट 3 महिन्यानंतर आपण साहेबांना भेटतोय. सो आजच्या काही अशा स्पेशल मुवमेंट्स आमच्या प्लस माझं डेलीचं शेड्यूल शेअर करणार आहे. सो हे आपले साहेब. हाय, चला आता गाईज, आता आलो होतो आम्ही नाश्ता करायला. मी पोहे घेतले, सरांनी समोसा राईस घेतले. सरांचं स्पेशल ना समोसा राईस आहे, कारण की इथं जेव्हा पण होते ना सर, तेव्हा समोसा राईस कंटिन्यू खायचे. तेव्हा ते समोसा राईस खाल्लाय, त्यांना लय आवडतं ते. सो गाईज, आता मी आणि आपले साहेब चाललोय वाल्मीच्या ऑफिसला. ॲक्च्युली साहेबांना तिथं थोडंसं काम होतं. मी तर लॅबला जाणार होतो, पण साहेब म्हणे चल आपल्या वाल्मी दाखवतो म्हणे. आता वाल्मी काय आहे तर बऱ्याच लोकांना माहीत असेल, पण ज्यांना माहीत नाही चला आता त्यांना डायरेक्ट तिथे जाऊनच दाखवतो. ॲक्च्युली मी पण तिथं कधी गेलो नाही, मी पण फर्स्ट टाईमच चाललो आहे. आता बघू ऑफिस वगैरे कसं आहे तिथं जाऊन. सो गाईज, आमचे ऑटोवाले काका आहे ना बाबापर्यंत सोबत होते आमच्या. आता इथून आम्हाला ऑटो चेंज करायला लागणार आहे. सो आता आम्ही इथून दुसरी ऑटो घेतोय. आता बघू कोणती भेटते. आणि ते बघा तिथं बाबा पेट्रोल पंप आहे, तुम्हाला दिसत असेल. त्याच कॉर्नरला आता नवीन ऑटो पाहतोय. सो गाईज, आता आम्ही पोहोचलोय वाल्मीच्या ऑफिसमध्ये. हे बघा इकडे ना, हे ऑफिस आहे वाल्मीचं. ह्या अधिकाऱ्याची आता जस्ट ट्रेनिंग संपली वाटतं. सो आता आम्ही चालू आहे तिकडंच. आता साहेब बोलताय की आम्हाला ओळखीचे पण कोणीतरी आहे, पण माझी तर हिंमत होणार नाही तिथं ब्लॉग करायला. सो आम्ही इकडूनच दाखवून देतो. बाबू खतरनाकच एरिया हो सर, खरंच. स्पेशल तुमच्या डिपार्टमेंटची कॅन्टीन आहे, फुकट आहे का तिथं खायला? हां, अरे बाप रे, भारी मग, एकच नंबर. आणि आमचे डोके साहेब आणि त्यांचं ऑफिस, इसलिए तो मेहनत ली थी लाला. सो गाईज, आता जे पाहिले ना तुम्ही, ती कॅन्टीन होती इथली. खूप छान प्रशस्त अशी कॅन्टीन आहे, स्वच्छता वगैरे मस्त आहे. साहेब आणि त्यांचे फ्रेंड्स वगैरे काहीतरी त्यांचं बोलणं चालू होतं. सो ते तिकडे गेले होते भेटायला कोणासोबत तरी. तर ते आता जाऊन तिकडे थांबलेत आणि मी इकडे बसलो होतो, कॉल आला होता मला, त्याच्यामुळे इकडे बोलत. सो आता जाऊ आपण. आणि हा व्हिडिओ आहे ना मित्रांनो, ॲज अ मोटिवेशन पर्पज मी तुम्हाला दाखवतो आहे. कारण की आता हा ब्लॉग्स बघणारे ना बरेचसे माझे फ्रेंड्स वगैरे ते आहे किंवा सबस्क्रायबर्स पण आहेत असे की जे स्टडी वगैरे करत असेल. तर त्यांच्यासाठी हे खूप मोठं मोटिवेशन आहे की असं असतं अधिकारी झाल्यानंतर. हे बघा, हे अशा लेवलला तुम्ही काम करायला तुम्हाला भेटतं आणि सगळंच काही व्यवस्थित असं असतं. सो बघा, असं हे अभ्यास तर करावाच लागणार आहे आणि अधिकारी बनून शासनात प्रशासनात असं लोकांची सेवा आपल्याला करायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून. सो गाईज, आपले साहेब आहे ना तिकडं कामानिमित्त आत बसलेले आणि मला इथं जस्ट बाहेर मी असं फिरत होतो. तर आता पहा मोटिवेशनचा तडका तुम्हाला कसा देतोय मी.
तुम्हाला अभ्यास करताना जीवाला झोप येणं ह्या गोष्टी ज्या असतात ना, की नाही बाबा यार किती दिवस अभ्यास करू, हे ते 1 मार्काने सिलेक्शन होत नाही, यूट्यूब सो मेनी थिंग्स आणि येणारे तुमचं फ्रस्ट्रेशन वगैरे वगैरे. आता हे जे दिसत आहे तुम्हाला, हे सगळे यांची आता जस्ट ट्रेनिंग कंप्लीट झाली आहे. हे WCDचे अधिकारी आहे आणि आता ट्रेनिंग कंप्लीट होऊन ते फोटोज वगैरे क्लिक करत आहे त्याच्या मेमरीजसाठी. हे बघितलं ना, असा ओरा असतो एका अधिकाऱ्याच्या नंतर. जस्ट 1 पेपर आणि म्हणजेच एक एक्झाम क्रॅक आणि तुमची सगळी लाईफ चेंज. 1 वर्ष असो किंवा 5 वर्षाची मेहनत, पण जस्ट 1 नाईट आणि चेंज युअर लाईफ. मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, सक्सेस काहीला लवकर भेटतं, काहीला उशिरा भेटतं, पण एकदा कधी भेटलं ना तर अख्खी जिंदगी सुधारते. सो तुम्हाला असं वाटत असं ना, यार आता 3-4 वर्ष झाले, माझं 1-1, 2-2 मार्कानं सिलेक्शन जातं आहे आणि किती दिवस करायचे या सगळ्या गोष्टी, घरची परिस्थिती, देणं, इकडं येणारं फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, अभ्यास करून करून खूप साऱ्या गोष्टी मिस करते आहे, नातेवाईकांपासून दूर होत आहे, या सगळं सो मेनी थिंग्स. फक्त एक एक्झाम क्रॅक केल्यानंतर सगळ्या गोष्टी एका नाईटमध्ये चेंज होत असतात. सो सांगायचा मुद्दा असाच आहे की तुम्ही मोटिवेटेड राहा आणि थोडंसं फिरत चाला. कसं माहिती आहे का, कंटिन्यू लॅबमध्ये जर असले ना तुम्ही, थोडंसं मग माणसाला असं थोडं वाटतं यार लोकांची लाईफ बघून. कारण की आता कसं आहे, थोडंसं व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राममुळे असं वाटतं लोकांची लाईफ बघून यार आपण काय करतो आहे, लोक कुठले कुठे जाते. ते कसं आहे, लोकांना थोड्या वेळासाठी भेटलेलं सक्सेस पाहून आपल्याला असं वाटतं यार आपण पण काहीतरी वेगळं करायला पाहिजे होतं. पण तसं नाही, फक्त एक पेपर आणि देन तुम्ही कितीतरी लोकांच्या पुढे चालले जाता. जे तुम्हाला असं वाटतं ना लोक आपल्या पुढे जात आहे, फक्त एका पेपरनंतर तुम्ही त्यांच्या इतकं समोर निघून जाता की ते तुमच्या बरोबरीला पण येत नाही. सो सांगायचा मुद्दा असाच आहे की मोटिवेटेड राहा, अभ्यास करत राहा आणि नक्कीच यश तुमच्या पदरात लवकरच पडेल. हे बघा यार, मला नाही हे बघून खूप असं म्हणजे मी हे डायरेक्ट असं लाईव्ह पाहतोय तर खूप असं खतरनाक मोटिवेटेड झालो आहे मी. आणि मला पण वाटत होतं यार, मी पण आता झाले 1-2-3 वर्ष झाले मी पण करतो आहे स्टडी. मागच्या 2023ला पाहिजे तसं स्कोर नव्हता आला. आता ही जी बॅच आहे ना, ही 2023चीच आय थिंक, आणि यांची आता जस्ट कंप्लीट झाली आहे ट्रेनिंग. सो असं असतं अधिकाऱ्याचा औरा. आता आपले साहेब गेलेले आत, की बाहेर आल्यानंतर मग जाऊ आपण परत तिकडं, पण दुसऱ्या PWDच्या ऑफिसला पण जायचं आय थिंक, जमलं तर, वेळ असलं तर जाऊ. सो गाईज, वाल्मीतून आम्ही आलो आहे वापस. साहेबांचं काम झालं कंप्लीट. आता त्यांचं एक फ्रेंड आहे, त्याच्यासोबत त्यांनी आणलं आहे आम्हाला इकडे जेवायला. रेस्टॉरंटचं नाव भारी राहू, आईच्या गावात. चला जाऊ आता. सो गाईज, जेवण वगैरे झाले आमचं मस्तपैकी. आता चाललो आम्ही पैठण गेटला, थोडंसं कपडे वगैरे बघू म्हटलं. चला तर चलो. सो गाईज, आम्ही पोहोचलोय पैठण गेटला आणि हे असं काही नजारा आहेत पैठण गेटला. सो गाईज, आता आम्ही कपडे पाहतो. इथं आमचे साहेब इथं बसले बाहेर, कारण की ते थोडेसे एक रात्री ट्रॅव्हलर्स नाही आल्यामुळं झोपणी झाली त्याची, थोडंसं बेजार झाली ती आणि सकाळी पण खूप वेळपर्यंत तिथं होतं ना ऑफिसला. सो थोडंसं टायर्ड होतं त्यांना. हो सर. दुकानदारच गेला आहे भाऊ डायरेक्ट आम्हाला सोडून. कपडे दाखवले इथं, पसंत पण केलं. एक हुडी घेतली आपण, ती ही वाली. अरे बघ, मोबाईलमध्ये तर वेगळी दिसते ती. आणि एक ही पॅन्ट. सो पॅन्टचं थोडंसं इश्यू होता, तर तेच क्लिअर करण्यासाठी ते आता कुठंतरी बाहेर गेले, काय माहिती केव्हापर्यंत येते. सो गाईज, हा व्हिडिओ ना त्या लोकांसाठी जे की म्हणता आपल्याला पब्लिकली बोलता जात नाही वगैरे वगैरे वगैरे. आता मी ना संभाजीनगरचा एकदम म्हणजे जास्त क्राऊडवाल्या एरियामध्ये चालतो आहे. पैठण गेटचा एरिया आहे, तुम्हाला तर माहीतच असेल, जे संभाजीनगरला राहतं ते. कोणाला काही फरक पडत नाही माहिती आहे का. ते सगळं जो तो ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये व्यस्त आहे, ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त आहे. याला जर का तुम्ही काम म्हणून केलं तर आपण पण आपलं ॲज अ कामासारखं करत राहायचं. याला कोणाकडे कसं लक्ष द्यायचं, आपल्या कॅमेऱ्यामध्ये बघायचं आणि सरळ आपलं ब्लॉग्स करत राहायचं, बोलत राहायचं स्वतःशी आपल्या ऑडियन्ससोबत. असं समजायचं की आपण त्यांच्यासोबतच बोलतो आहे. जर तुम्ही इतरांकडे लक्ष दिलं तर तसं वाटणारच आहे, कारण की तुम्ही थोडंसं वेगळं करताय ना त्यांच्यापेक्षा, त्याच्यामुळं कोणीतरी येईन तुमच्याकडं पाहिजे, हे तर होणारच आहे.
त्यासाठी आपल्या कॅमेरामध्ये लक्ष द्यायचं आणि आपलं ब्लॉग करायचं, इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही. सो थोडंसं प्रॅक्टिसनंतर तुम्हाला पण हा फोबिया वाटणार नाही. सो गाईज आता आलो आहे आम्ही आपल्या टी व्ही सेंटरला आणि आपल्या साहेबांना झाली आहे बाय बाय बोलण्याची वेळ. साहेब झाले आहे त्यांच्या मावशीकडं. आता आपण पण जाऊ रूमवर, थोडंसं फ्रेश वगैरे होऊ. दिवसभर आता खूप झाले फिरणं. ठीक आहे. सो गाईज आत्ताच मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आहे आणि आय होप आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. सो आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय.